कोल्हापुरातील रमणमळा तलावाची जागा ज्ञानशांती या कंपनीला 20 वर्षांसाठी पर्यटन केंद्र म्हणून भाडेतत्वावर दिली होती। त्याचं क्षेत्र 1 हेक्टर 85 आर आहे। ही जागा ज्ञानशांती कंपनीनं महापालिकेला परत देण्याचा निर्णय घेतलाय, पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा आणि महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या क्षेत्रातील 15 गुंठे जागा बळकावली आहे असा खळबळजनक आरोप माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत केलाय। सरकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ड्रीम वर्ल्ड लगतच्या 9 गुंठे जमिनीवर साजिद मुश्रीफ यांच्या नावे वटमुक्त्यार करून अनाधिकृत लेआउट करून बहुमजली इमारत उभारली आहे असा दावाही कदम बंधूंनी केलाय। माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि सुनील कदम यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कमधील काही जागा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बळकावल्याचा आरोप केला। ईवॉर्डमधील 874 क्रमांकाची 1 हेक्टर 85 आर इतकी महापालिकेच्या मालकीची जागा डी.वाय. पाटील ग्रुपच्या ज्ञानशांती कंपनीला पर्यटन विकासासाठी 20 वर्षासाठी भाडेतत्वावर दिली होती। या जागेलगतच रिजनल सर्वे नंबर 875 मधील 81 गुंठे क्षेत्र जयसिंग घोरपडे यांच्या मालकीचं होतं। त्यात 1981 साली अंतिम लेआउट झालाय। या क्षेत्राबाबत घोरपडे यांनी नागरी जमीन कमाल धारणा कायद्याखाली विवरणपत्र भरलं असून या विवरणपत्रानुसार केवळ 3 गुंठे क्षेत्र अतिरिक्त दिसत आहे। घोरपडे यांनी या मिळकतीतील सर्व क्षेत्राची विक्री केली आहे, तसंच अतिरिक्त क्षेत्र शासन जमा झालंय। त्यांच्या नावे 7/12 पत्रकी कोणतंही क्षेत्र शिल्लक नाही। मात्र 2004च्या सुमारास नामदार हसन मुश्रीफ यांनी त्यांचे चिरंजीव साजिद मुश्रीफ यांच्या नावे विकसन करारपत्र आणि वटमुक्त्यार पत्र तयार करून घेतलंय। त्या आधारे राजकीय पदाचा गैरवापर करून अतिरिक्त क्षेत्रात तळेगाव दाभाडे योजना मंजूर करून आणली। मुळात शासन मालकीची झालेली जमीन मूळ मालकाला परत देण्याबाबत तरतूद नसतानाही ही कारवाई कशी झाली याबाबत संभ्रम असल्याचं कदम यांनी सांगितलं। केवळ 3 गुंठे क्षेत्र अतिरिक्त असताना 862 चौरस मीटर इतकं क्षेत्र असल्याचं भासवलंय। तसंच 7/12 पत्रकी मूळ मालकाचं नाव नसतानाही मुश्रीफ यांनी 7/12 मध्ये मूळ मालकाचं नाव लिहून राणोजी आणि उदयसिंह घोरपडे या 2च हिस्सेदारांच्या सहीनं 3 हिस्से वटमुक्त्यार करून घेतलेत। या मिळकतीवर सध्याच्या घडीला कल्पतरू नावाची बहुमजली इमारत उभारली आहे। त्यातील बहुतांश सर्व सदनिका साजिद मुश्रीफ यांच्या नावावर असून अन्य काही सदनिका बेनामी नावानं तब्दील केल्याचा आरोप कदम यांनी केला। इतकंच नव्हे तर महापालिकेतील सत्ता आणि राजकीय ताकदीवर ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क क्षेत्रातील 15% जागा बळकावली, तसंच ओपन स्पेसमध्ये कोट्यवधी रुपयांची इमारत उभा केल्याचा आरोप कदम बंधूंनी केलाय। सत्यजित उर्फ बंटी पाटील यांना कोल्हापूर महानगरपालिकेने भाड्यानं दिलं होतं। भाड्यानं दिलेलं असताना ते त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी त्यातील 15 गुंठे जागा हसन मुश्रीफांचे चिरंजीव साजिद मुश्रीफ यांना त्यांनी त्यातली तोडून जागा दिलेली आहे। 15 गुंठ त्याचं क्षेत्र आहे। 15 गुंठेच्या वरती थोडंफार क्षेत्र आहे, परंतु हे देत असताना त्यांनी आपल्या राजकीय पदाचा वापर करून अधिकाऱ्यांच्यावरती दबाव आणून हे सर्व प्रकरण केलेलं आहे। आज सुद्धा ही जागा रिझर्वमध्ये आहे, सहल केंद्रामध्ये आहे। ती जागा यांनी वाटून घेतल्या। त्याचबरोबर त्यांनी पलीकडे 33 गुंठे जागा घेतली आहे। ह्या मोजणी करत असताना त्याच्यावरती अजून नाव लावलेलं नाही, कारण त्याचं नाव हे पोलीस खात्याची आणि महाराष्ट्र शासनाची निगडीत असल्यामुळं ते अजून नाव लावायचं राहिलेलं आहे। म्हणजे मी या दोघांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री असतील, शरद पवार साहेब असतील, विरोधी पक्षनेते असतील, राज्यपाल असतील, यांच्याकडं ह्या संस्थेवरती यांनी जो दरोडा घातलाय याच्या संदर्भात सगळी आणि कोल्हापूरची जी आजची परिस्थिती आहे या सगळ्या जागेंच्या बाबतीमध्ये मी त्यांच्यावरती कानावरती घालणार आहे। जागेच्या घोटाळ्यासंदर्भात लोकशाही दिनात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, पण 2 मंत्र्यांच्या दबावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं नाही। त्यामुळे वेळ पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आत्मदहन करू असा इशाराही सुनील कदम यांनी दिला। जिल्हाधिकाऱ्यांनी काल आम्ही त्यांच्यावरती भेटलो, लोकशाही दिन होता, त्यांनी कमीत कमी माझं निवेदन घ्यायला पाहिजे होतं। त्यांनी मला सांगितलं तुम्ही अपील दाखल करा, ही काय माझी स्वतःची जमीन नाही आहे,
ही शासनाची आहे, कोल्हापूर महानगरपालिकेची आहे. त्यामुळं त्यांनी हे काम संपूर्ण बघणं गरजेचं होतं. ते जर असे ह्या दोघांच्या दबावाखाली काम करणार असतील तर त्यांच्यावरती सुद्धा असंच आणि एखादं हजारो एकर जमिनीचं प्रकरण बाहेर येईल. आणि मला काय कलेक्टरांच्यावरती राग व्यक्त करायचा नाही आहे. मला फक्त त्यांना सांगायचं आहे की तुम्ही जर अशा पद्धतीनं काम करणार असेल तर मी तुमच्या कार्यालयाच्या दारात आत्मदहन करायला सुद्धा हायगे करणार नाही. कल्पतरू इमारतीच्या लगतचा 9 मीटरचा रस्ताही बळकावला असून त्यामध्ये लॉन तयार करण्यात आलंय असंही कदम यांनी सांगितलं. ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क या नावानं ज्ञानशांती कंपनी भाडे तत्वावर व्यवसाय करत होती. या कंपनीचे संचालक नामदार सतीश पाटील यांच्या सहकार्यानं नामदार मुश्रीफ यांनी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या क्षेत्रातील जागा बळकावल्याचा दावा कदम यांनी केलाय. नामदार मुश्रीफ यांच्यावर आपण केलेल्या आरोपानंतर त्यांना अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा असेल तर तो त्यांनी करावाच. ते जिथं सांगतील तिथं नोटीस घ्यायला येऊ असं आव्हानही कदम बंधूंनी दिलंय. महापालिकेचे वकील प्रशांत चिटणीस अतिक्रमणाची जागा धनदांडग्यांना परस्पर देण्याचं काम करतायत. ॲडव्होकेट चिटणीस यांनी आजपर्यंत महापालिकेच्या हिताचा कोणताच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी करणार असल्याचं सुनील कदम यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट विनायक रणखांबे उपस्थित होते.